हॅलो नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आज आपल्या डोंगरावरती भूमिपूजन आहे. आपण तिथे महादेवचं मंदिराची स्थापना करणार आहोत, तर त्याचं भूमिपूजन आहे आज. सो सगळी त्याची गडबड गोंधळ चालू आहे आणि तो सगळा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता सध्या मला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे, आपण तो बनवूयात आणि नंतर बाकीची तयारी करून डोंगरावर पोहोचूयात. भूमिपूजन तर करायचंच आहे, पण त्याच्या आधीची ही सगळी बाकी तयारी, आउटलाईन, कुठे मंदिर असणार काय ते तर चालूच आहे. पण त्याआधी हे जे तुम्ही व्हिडिओ समोर बघताय हे अमृत पाणी आहे. ह्याच्यामध्ये गोमूत्र आहे, मध आहे, अजून तूप असतं, अग्निहोत्राची राख असते. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून थोडा वेळसाठी आपल्याला त्याला सेट करायला ड्रममध्ये ठेवावं लागतं. पप्पाचे आहेत माझे सासरे, मोस्टली ऑर्गॅनिक शेतीच करायचं प्रेफर करतात, त्यामुळे आपल्या सगळ्या झाडांना जे खत हे अमृत पाणी किंवा जीवामृतद्वारेच दिलं जातं. अमृत पाणी म्हणजे मध, गाईचं तूप, मध आणि शेण. याच्यात गोमूत्र नाही. याच्यात गोमूत्र नाही. अरे अग्निहोत्राची राख राहिली आणायची. जर तुम्हालाही या पद्धतीचं ऑर्गॅनिक झाडांसाठी जीवामृत बनवायचं असेल तर ह्याबद्दल सविस्तर व्हिडिओ मला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल, पण त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करावं लागेल. किती मीटर आहे? फूट मध्ये असेल, ते फूट असेल. आपण या ठिकाणी मंदिर कुठे गाभारा असेल मंदिराचा किंवा त्याचा पुढचा पॅसेज, त्या सगळ्याची मार्किंग आता सध्या करून घेतो आहोत. 45 मीटर तर 4 भाग करायचे. 11.25 11 चौक 44. अंडे अंडे तिथे ठेवली. अरे बाबा बाबा यार म्हणजे आपण इकडचे करून साबूत. ह्या ठिकाणी आमच्या जागेवर जे ब्रह्मस्थळ आहे त्याची मार्किंग करून घेतलेली आहे. त्या ठिकाणी आपण मंदिराचा गाभारा किंवा जी मूर्ती आहे त्याला स्थापित करणार आहोत, त्यामुळे ही ती पूजा चाललेली आहे. सध्या फक्त पूजा करून घेतोय त्या सेंटरची. तर हे जे समोर तुम्ही बघताय ते डोंगरावरचे दगड जे आहेत बाजूला ते आपण काढायचा प्रयत्न करतो आहोत, कारण ह्याच दगडांमध्ये आपण मंदिराचं बांधकाम करायचं असं ठरवलेलं आहे. जे काही बाकी छोटं मोठं कन्स्ट्रक्शन असेल तर बऱ्यापैकी आपण आपल्याच आहे त्या दगडांमध्ये करायचं ठरवले. त्यासाठी हे मस्तपैकी छान आपले इथले दगड आहेत ते काढायचं आता सध्या काम चालू आहे. आणि आत्ताच काल परवा पाऊस होऊन गेलेला आहे आणि वातावरण किती सुंदर दिसतं आहे. इथून जो व्ह्यू दिसतो आहे तो अगदी कमाल दिसतो आहे. मंदिर झाल्यानंतर तर हे ठिकाण अगदी सुपर से ऊपर लेवलला जाणार आहे. आता सध्या मला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे, आपण तो बनवूयात आणि नंतर बाकीची तयारी करून डोंगरावर पोहोचूयात. आणि ह्या पद्धतीने मी घेतलेला आहे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी. माझा रेडी होईलच, त्याचबरोबर मला स्वतःलाही रेडी व्हायचं आहे. सो फायनली रेडी झाली आहे मी. या पद्धतीची व्हाईट साडी घातली. म्हटलं महादेवाची पूजा आहे तर व्हाईट अशी मस्त साडी घालावी. बरेच दिवस झालेले साडी घातली नाही, त्यामुळे ही साडी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातले त्याच्यावरती, कारण की ह्या साडीवर रेड कलरचं ब्लाऊज होतं जे मला आता बसत नाही आहे. आणि ठीक आहे चलो, पण छान दिसते, मला पर्सनली आवडले. आणि हे कानातले हे गळ्यातले, हे कानातले. आणि या पद्धतीने मी रेडी झाले. खूप गडबड गोंधळ आहे त्यामुळे जास्त काही आवरलं नाही आणि आता आपण डायरेक्टली निघूयात. ह्या सगळ्या टाळ्याच्या आधी त्या फायनली आमचा दिवा पेटला, त्यासाठी वाजवल्या गेलेल्या आहेत. कुंकुम चंदन लेपितलिंगम पंकजहार सुशोभितलिंगम. आणि ह्या पद्धतीनं पूजा पूर्ण झालेली आहे आणि पावसाने सुरुवात केलेली आहे.
फोटो घ्या. फोटो यायला पाहिजे चांगला. अरे पूनम जा ना, कुठे आहे पूनम? पाच वेळा हे माऊ तुला करायचं जाऊ दे, जा गाडीतच बसव त्याला. गोविंद योगेंद्र मतास्य शिष्यम श्री शंकराचार्य मतास्य पद्म पादंच हस्तामलकंच शिष्यम. आणि हा पुढचा 10 दिवसानंतरचा छोटासा व्हिडिओ आहे. बाकीच्या गोष्टी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल.